भवानी, जय शिवाजी. कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. राशन आमच्या हक्काचं. जर कोणताही रेशन दुकानदार किंवा स्वस्त दुकानदार जर निकृष्ट दर्जाचं धान्य देत असेल किंवा वेळेवर देत नसेल किंवा उद्धटपणाने गरिबांशी वागणूक करत असेल तर तो संविधानिक मार्गाने तो गुन्हेगार ठरतो. हे कलम सांगतात 2013 आणि 1955. त्याचप्रमाणे आमचा या जळगाव ग्रामीण मधील जे विधवा महिला असेल, जो दिव्यांग बांधव असेल, जो भूमिहीन असेल, जो गरीब व्यक्ती असेल, रेशन कार्डासाठी ते 100 चक्र मारतात. पण काही दळभद्री लाचखोर अधिकारी इथे या तहसील कार्यालयामध्ये उपस्थित आहे. मला त्यांना सांगायचंय, आमच्याकडे व्हिडिओ आहे, यांनी एक रेशन कार्ड बनवण्यासाठी 1500 ते 5000 रुपयापर्यंत मागणी केलेली आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 नुसार हे गुन्हा ठरतो आणि आमच्याकडे व्हिडिओ चित्रण आहे. आज आम्ही त्या तहसीलदार मॅडमांना दाखवणार होतो की आपले अधिकारी 1500 रुपयापासून तर 5000 रुपयापर्यंत लाच मागतात आणि यांना लाजा वाटायला पाहिजे. तुम्हाला या सरकारनं आमचा जो गरिबाचा टॅक्स आहे, आमची जी विधवा महिला असते, आमचा जो भूमी शेतकरी असतो, आमचा जो दिव्यांग बांधव असतो, त्याच्या टॅक्सच्या माध्यमातून तुमचा लाखोचा पगार होतो. अरे तुम्हाला तर तुमचा लाखोचा पगार सुद्धा अपूर्ण पडतो. तुम्हाला आमच्या मायबाप जनतेचे 1500 रुपयावर तुमचा उदरनिर्वाह करतात. हे सर्व आम्हाला तहसीलदार मॅडमने सांगायचं होतं, पण आज तहसीलदार मॅडम इथे उपस्थित नाहीये. पण आमच्या ज्या काही मागण्या आहेत, जे नवीन रेशन कार्ड असेल ते तात्काळ सुरू व्हायला पाहिजे आणि ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांना 12 अंकी नंबर लगेच मिळायला पाहिजे आणि ज्यांच्याकडे या दोघी गोष्टी असतील त्यांना सन्मानाने त्यांचं धान्य मिळायला पाहिजे. तेही चांगल्या प्रतीचं. आणि या तहसील कार्यालयामध्ये जो भ्रष्टाचार आणि जे दलाल माजलेले आहेत त्यांना तात्काळ तुम्ही थांबवलं पाहिजे. जर हे तुम्ही तात्काळ नाही थांबवलं तर येणाऱ्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडलं जाईल असं मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे. दिव्यांग सुद्धा रेशन पासून वंचित आहे. तिथं आमचा आज सर्वात मोठा तो आहे की तुम्ही दिव्यांगांना तरी सोडा बाबांनो, त्यांना तर त्यांचा अधिकार द्या. बरं तरी सरकार देत आहे, तुम्ही घरातून देत नाहीये. त्यानंतर संजय गांधीच्या काही महिला आहेत, त्यांचे प्रकरण अजूनही पेंडिंग आहेत. काहींचे पगार पडले नव्हते तर काहींना अजून पगारच सुरू झालेले नाहीये. लाडक्या बहिणींचा बट्टा गोळ केला तर किती महिन्यापासून यांना रेशन मिळालं काय सांगणार? मी एकच मिनिटं तुमच्या समोर विचारतो, किती महिने झाले तुम्हाला रेशन भेटलेलं नाहीये? तुमच्या समोरच बोलतो आहे की मागचाच रोष आहे. तुम्हाला पत्रकार बंधूंनाही धन्यवाद देतो की काही गोष्टी तुम्ही सुद्धा या मंत्र्यांपर्यंत पोहोचवा, प्रशासनापर्यंत पोहोचवा. 2-2 वर्ष झाले या लोकांना धान्य नाहीये. अहो आम्ही स्वतः इथं कार्यकर्ते असून, आम्ही प्रतिनिधी असून इथं आम्ही 5-5 चक्र मारतो. आमच्या सारख्यांना हे जुमानत नाही, ते गरीब लोकांना काय जुमानतील? आमची मागणी आहे, आमच्या 5 प्रमुख मागण्या आहे. तहसीलदार मॅडम नसतील तर नायब तहसीलदार कोणतरी आमचं निवेदन घेणार. त्यांना आम्हाला तात्काळ ज्यांचा इष्टांक बाकी आहे ते आम्हाला काहीच कारण सांगू नका. बऱ्याच दिवसापासून इष्टांक झालोय. मयत लोकांचं धान्य कुठे जातं? ज्या मुलींचं लग्न झालेलं आहे त्यांचं धान्य कुठे जातं? म्हणजे या लोकांना फक्त उल्लू बनवायचे धंदे सोडलेले. स्थानिक राजकारण्यांचे कार्यकर्ते येतात, त्यांचे 5-5, 10-10, 15-15, 20-20 कार्ड कसं काय चालू होतं? मग आम्ही पब्लिक म्हणून आम्ही त्याचा आक्रोश आज या रूपाने केलेला आहे.